नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सागर पाटील मॅथ्स अँड रिजनिंग क्लासेसमध्ये आपलं स्वागत आहे. तर बघा, आजच्या लेक्चरमध्ये आपण वन सेवा पूर्व परीक्षा 2017चा जो पेपर झाला होता त्यातले गणित आणि बुद्धिमत्तेचे जे काय 25 प्रश्न आहेत ते आज आपण आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहे. तर बघा, त्याच्या आधी आपलं जे ऍप्लिकेशन आहे सागर पाटील मॅथ्स अँड रिजनिंग नावाचं, तर त्याच्यावरती आपण कंबाईनसाठी सेपरेट बॅच सुरू केले. तर बॅचची फी फक्त आपली 999 रुपये असेल. बॅचमध्ये तुम्हाला 200 पेक्षा जास्त लेक्चर्स बघायला मिळतील. प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला 4 वेळा बघता येईल आणि बॅचचा कालावधी आपला 3 महिन्यांचा असेल. सेम याचप्रमाणे आपण एमपीएससी साठी पण सेपरेट बॅच सुरू केलेली आहे आणि त्या पण बॅचची फी आपली 999 रुपये असेल. त्याच्यामध्ये पण तुम्हाला 200 पेक्षा जास्त लेक्चर्स बघायला मिळतील. प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला 4 वेळा बघता येईल आणि बॅचचा कालावधी आपला 3 महिन्यांचा असेल. तर बघा, आता पहिला प्रश्न काय दिलाय बघू आपण. बघा, टाइम डिस्टन्स स्पीड वरचा प्रश्न आहे. काय दिले बघा, एक गाडी 6 तासात 210 किलोमीटर अंतर जाते, तर त्याच वेगाने 10 तासात किती अंतर जाईल. बघा, आता 6 तासात किती गेलेले आहे तर 210 किलोमीटर. तर काय म्हटले बघा, तर 10 तासात किती जाईल. काय करा, डायरेक्ट तिरकस गुणाकार करायचा. काय निघेल बघा, मग x गुणिले 6 x गुणिले 6 बरोबर 10 गुणिले 210 10 गुणिले 210. चला, एक जाग्याला ठेवा आणि 6 बरोबरच्या पलीकडे टाका. काय निघेल बघा, 10 गुणिले 210 भागिले 6 किती निघते बघा इकडं. 6 1 6 6 त्रिक 18 18 आणि 3 21 3वर 0 30 झाले. 6 पंचे 30 म्हणजेच किती आलं बघा इकडं. x गुणिले किती येते 35 गुणिले 10 म्हणजेच 350 किलोमीटर जाईल. म्हणजे उत्तर किती आलं आपलं, ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. चला, पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा, सिलोगिझम चॅप्टर वरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा याच्यामध्ये, खालील विधानांच्या अनुषंगाने योग्य निष्कर्ष निवडा. ठीक आहे. बघा, विधानाने खाली निष्कर्ष दिलेले. विधान काय काय दिलेत बघा. सर्व आंबे वांगी आहेत. बघा, सर्व आंबे काय दिले, वांगी आहेत. सर्वच्या सर्व आंबे वांगी आहेत. परत सर्व वांगी टोमॅटो आहेत. सर्व वांगी टोमॅटो आहेत. आणि परत काय दिले, काही टोमॅटो संत्रे आहेत. बघा, काही टोमॅटो, इथं काही टोमॅटो संत्रे आहेत. ठीक आहे. बघा, आता निष्कर्ष जर चेक केला आपण, सगळेच्या सगळे निष्कर्ष बघा आहेत 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 म्हणजे होकारार्थी निष्कर्ष आहेत. मग होकारार्थी निष्कर्ष जे असतात ना, ह्याला काय म्हणतो आपण, स्टँडर्ड डायग्राम. एवढ्या एका डायग्रामवरून आपल्याला हे चारीचे चारी निष्कर्ष बरोबर का चूक आहे ते कळून जाते. ठीक आहे. याच्यासाठी तुम्हाला पॉसिबिलिटीची डायग्राम काढून चेक करायची गरज नसते. चला, निष्कर्ष पहिला काय दिलाय बघा, काही संत्रे वांगी आहेत. बघा, काही संत्रे वांगी आहेत का. बघा, संत्र्याच्या सर्कलचा आणि वांग्या सर्कलचा काय संबंध आहे का, तर नाही. त्यामुळे पहिले काय झालं, चूक झालं. दुसरं बघा, काही वांगी आंबे आहेत. बघा, काही वांगे आंबे आहेत का, बरोबर आहे. बघा, काय वांग्यांमधला काही पार्ट जो आहे ना तो आंबे आहेत, बरोबर आहे का. मग काही वांगे आंबे आहेत का, तर बरोबर येते. बघा, परत काही आंबे संत्रे आहेत. बघा, काही आंबे संत्रे आहेत का. बघा, आंब्याचा आणि संत्र्याचा काही संबंध आहे का, नाही. त्यामुळे 3 नंबर चूक झाला. आणि 4 नंबर बघा, सर्व टोमॅटो आंबे आहेत. बघा, सर्व सर्व टोमॅटो आंबे आहेत का, नाही. टोमॅटो मधला काही पार्ट हा काय आंबे आहे, म्हणजे काही टोमॅटो काय आहेत तर आंबे आहेत, पण सगळे सगळे टोमॅटो आंबे आहेत का, नाही. त्यामुळे 4 नंबर काय झालं, चूक झालं. उत्तर काय निघेल बघा, फक्त 2 निष्कर्ष बरोबर आहे. बघा, फक्त 2 म्हणजे ऑप्शन नंबर 3 येते. ठीक आहे. चला, पुढचा क्वेश्चन बघू. बघा, काय दिले बघा प्रश्नामध्ये, बघा, गटातील अयोग्य संख्या शोधा. ठीक आहे. बघा, चला आता सगळीकडे जर बघितलं आपण, बघा, 14 अधिक 9 किती येते बघा, 23 23 आणि 9 किती येते, 32 32 आणि 9 किती येते, 41 41 आणि 9 50 50 आणि 9 झाले 59. बरोबर आहे का, तर काय निघत नाही. बघा, पण आता 4 आणि 1 5 2 आणि 3 5 3 आणि 2 5 4 आणि 1 5 5 आणि 0 5 आणि 9 आणि 5 किती येते बघा, 14 येते. त्यामुळं हा काय दिसतोय बघा तुम्हाला, विसंगत घटक दिसतोय. बरोबर आहे का. त्यामुळे उत्तर काय निघेल आपलं, ऑप्शन नंबर 3 निघेल. ठीक आहे. चला, पुढचा क्वेश्चन बघू. बघा, वयवरी चॅप्टर वरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा याच्यामध्ये, राहुलचे आजचे वय त्याच्या वडिलांच्या आजच्या वयाच्या 1/3 आहे. बघा, राहुल आणि त्याचे वडील, राहुलचे काय म्हटले बघा, आजचे वय म्हणजे आज किती आहे राहुलचे वय, वडिलांचे 1/3 म्हणजे राहुल x असेल तर वडील झाले 3x. चला, परत पुढे काय दिले, राहुलच्या आईचे वय त्याच्या वडिलांच्या वयापेक्षा 5 वर्षांनी कमी आहे. आता राहुलची जी आई आहे त्याचे वडील जे आहेत ते वडिलांपेक्षा 5 वर्षांनी कमी आहे. ठीक आहे. बघा, चला पुढे काय दिले बघा, राहुलचे आजचे वय 13 वर्ष असल्यास, बघा, राहुलचं आजचं वय किती आहे, 13 वर्ष असल्यास, तर काय म्हटले बघा, राहुलच्या जन्मावेळी त्याच्या आईचे वय किती होते. बरं, आधी आपण आजचं वय किती काढून घेऊ. बघा, राहुलचं 13 झालं, वडिलांचं किती झालं बघा, 13 त्रिक 39. बरोबर आहे का. आणि 39 मधनं 5 गेले खाली, किती राहिले बघा, 34.
बरोबर आहे का? हे झालं आजचं वय सगळ्यांचं. किंवा आजचे वय. बघा आता राहुलच्या काय म्हटलं बघा, जन्माच्या वेळी आईचे वय किती होते? बघा राहुलचं वय किती आहे? 13 आहे. मग जन्मावेळेचं वय किती असेल बघा? फक्त वजा 13 करायचे ना. किती निघेल बघा? 4तनं 3 गेले 1 राहिलं. 3तनं 1 गेलं 2 राहिलं. म्हणजे 21 वर्षाचं होतं राहुलची आई. कुणाच्या? राहुलच्या जन्माच्या वेळेस. उत्तर असेल आपलं ऑप्शन नंबर 4. ठीक आहे? चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा त्रिकोण मोजायचे आपल्याला. काय दिले बघा? खाली दिलेल्या आकृतीत एकूण किती त्रिकोण आहेत? बघा. आता तात्पुरता आपण ह्या सर्कलच्या आतमध्ये जे त्रिकोण आहेत त्याला लक्ष नाही द्यायचं. काय करायचं बघा, हा मोठा जो सर्कल आहे त्याचे एकूण किती सर्कल बघा त्रिकोण म्हणतात बघा. 1, 2 आणि 3. ह्या बेसला किती निघाले बघा? 1, 2, 3 मांडला आपण म्हणजे बघा 3 आणि 2 5, 5 आणि 1 6. ठीक आहे बघा. चला आता आतमध्ये जर चेक केलं आपण, या आतमध्ये बघा ह्या बेसला जर इथं टोक आहे बरोबर आहे का? त्या बेसला जर बघितलं बघा, इथं 1 आला, इथं 2 आले, इथं 3 आले. परत बघा 3 आणि 2 5, 5 आणि 1 6 झाले. बरोबर आहे का? 6 आणि 6 किती झाले? 12. पण 12 उत्तर येणार नाही. का? लक्षात घ्या. ह्या बेसला किती पकडले आपण बघा त्रिकोण ह्याच्यामध्ये? बघा 6 पकडले. 3 आणि 2 5 आणि 1 6. पण ह्याच्यामध्ये हा जो एक सर्कल आहे, हा सर्कल तो आपण हे पूर्ण बघा ह्या पूर्ण त्रिकोणामध्ये पण हा एक सर्कल हा त्रिकोण मोजलाय आपण आणि ह्या त्रिकोणाच्या आतमध्ये त्रिकोण मोजताना पण हा एक त्रिकोण मोजलेला असतो आपण. त्यामुळे तो एक त्रिकोण 2 वेळा मोजतोय आपण. त्यामुळे तो फक्त 1 वजा करायचा. 12 मधनं 1 गेलं खाली किती येते बघा? 11. ह्याचं उत्तर काय पाहिजे होतं बघा? 11 पाहिजे होतं. ह्याच्यात दिले का उत्तर नाही. ठीक आहे. आयोगाने उत्तर काय दिले? 12. पण ह्याचं उत्तर किती येतंय? 11. ठीक आहे. आणि त्रिकोण जरी आपण चेक केले तरी पण निघते बघा. कसं लक्षात घ्या? बघा हा 1, 2 परत 3, 4, 5 सेपरेट सिंगल मोजले 5 झाले का? बघा परत 2 2 ने बघा 5 परत बघा इथं बघा 5 हा झाला 6. ठीक आहे. आणि हा झाला 7. ठीक आहे बघा परत हा झाला 8 आणि हा झाला 9. ठीक आहे बघा 2 2 ने मोजले आता 3 3 ने बघा 9 झाले. परत बघा परत काय झालं बघा परत 9 झाले. परत 3 ने काय झालं बघा हा एक 10 झाला. बरोबर आहे का? 10 झाला आणि परत हा आतमधला एक पूर्ण 11. थांबा 1 मिनिट. हा किती येते बघा? 1 2 3 4 5 सिंगल 5 झाले. डबल बघा याच्यामध्ये परत हा 6 झाला, हा 7 झाला. ठीक आहे बघा 7 झाला. आता आतमध्ये बघा मोजा 7 झाला परत हा 8 झाला, हा 9 झाला. बरोबर आहे का? 9 झाला. परत 3 3 ने जर मोजले आपण तर बघा हा एक 10 झाला अख्खा आणि परत हा एक 11 झाला. ठीक आहे. असे एकूण 11 निघतात. ठीक आहे. ह्याच्यामध्ये निघलेत किती? तर 12 दाखवले उत्तर आयोगाने, पण उत्तर किती निघते? 11 निघतात. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा कोडिंग डिकोडिंग वरचा प्रश्न आहे. काय दिले बघा? जर A इज इक्वल टू E, B इज इक्वल टू F आणि C इज इक्वल टू G तर गो अहेड चे सांकेतिक रूप तुम्ही कसे कराल? तर बघा काय दिसते बघा तुम्हाला A च्या पुढे किती अल्फाबेट गेले बघा? A, B, C, D, E म्हणजे A च्या पुढे 4 घरं मोजले की E येते. परत B च्या पुढे बघा 4 घरं मोजले की F येते. C च्या पुढे 4 घरं मोजले की G येते. याप्रमाणे. आता गो अहेडला काय निघेल बघा? गो अहेड. ठीक आहे बघा आता G च्या पुढे 4 घर जावा ABCDEFG HIJK इथं काय निघेल बघा? के निघेल. परत O ला काय निघेल? OPQRS इथं S निघेल. परत बघा A ला काय निघेल बघा? BCDE इथं E निघेल. परत H ला काय? HIJKL इथं L निघेल. परत E ला बघा FGHI इथं I निघेल. परत A ला इथं E घेतला आपण आणि D च्या पुढं ABCDEFGH निघेल. मग कुठे दिसतंय बघा तुम्हाला? KSEL बघा KSEL KSEL परत IEH म्हणजे बरोबर ऑप्शन नंबर 2 निघते. ठीक आहे. ऑप्शन नंबर 2. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा डिसिजन मेकिंग वरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा याच्यामध्ये? तुम्ही मोठ्या शहरात वाढलेले असून शासकीय नोकर म्हणून खेडेगावात तुमची नियुक्ती झाली. त्या खेडेगावातील असुविधांबद्दल ऐकून तुम्हाला काळजी वाटते. शिवाय नोकरीची अत्यंत गरज आहे. या परिस्थितीत तुम्ही काय कराल? बघा नकार द्याल, हताश होऊन कशी तरी नोकरी करणार व दुसरीकडे प्रयत्न सुरू ठेवणार, स्थानिक लोकांची मदत घेऊन सुविधा पूर्ण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार आणि आहे त्या परिस्थितीत धन्यता मानून समायोजन साधण्याचा प्रयत्न करा. तर बघा जास्त योग्य उत्तर कुठले? ऑप्शन नंबर 3 स्थानिक लोकांची मदत घेऊन सुविधा पूर्ण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा डायरेक्शन चॅप्टर वरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा? एक माणूस 15 किलोमीटर दक्षिणेकडे चालतो. बघा आता समजा स्टार्टिंग पॉईंट इथं असेल
तो स्टार्टिंग पासून 15 किलोमीटर दक्षिणेकडे गेला. चला परत काय दिले बघा, आणि नंतर उजवीकडे वळतो आणि नंतर 7 किलोमीटर चालल्यानंतर बघा आता दक्षिणेकडे गेला, नंतर उजवीकडे वळला. आता बघा दक्षिणेकडे तोंड असताना आता जो आपला डावा हात आहे ना ती उजवी बाजू असते. उजवीकडे वळला आणि किती गेला बघा तर 7 किलोमीटर गेला. चला परत चालल्यानंतर तो डावीकडे वळतो आणि 1 किलोमीटर चालतो. आता इथून डावीकडे वळला बघा, जर पश्चिमेकडे तोंड असेल तर डावी बाजू खाली असते. पश्चिमेकडे वळला आणि 1 किलोमीटर गेला. आणि परत काय म्हटले बघा, आता आता त्याच्या आरंभस्थळापासून तो कोणत्या दिशेला आहे. बघा आता स्टार्टिंग पॉईंट कुठे आहे आणि ही दिशा कुठली विचारले, आरंभस्थळापासून. काय नाही करायचं बघा, इथे सरळ उभी एक रेष मारा, अशी एक आडवी रेष मारा. बघा ह्याच्यामध्ये ही झाली आग्नेय, ह्याच्या 2 रेषांमध्ये ही झाली नैऋत्य, आग्नेय नैऋत्य. ही कुठली दिशा असेल मग नैऋत्य, म्हणजे ऑप्शन नंबर 4. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा आता वेन डायग्राम वरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा, या वेन आकृतीसाठी कोणता पर्याय बरोबर आहे. ठीक आहे बघा, आता पहिला काय दिले बघा, शाळा, प्रयोगशाळा आणि ग्रंथालय. बघा आता प्रयोगशाळा आणि ग्रंथालय जे असतं बघा, ग्रंथालय वेगळं असतं, प्रयोगशाळा वेगळी असते. ते दोन्ही कशामध्ये येतं तर शाळेमध्ये येतं. त्याच्यामुळे ह्याला ही डायग्राम बरोबर बसते. 2 नंबरला काय दिले बघा, दिवस, महिना आणि वर्ष. बघा दिवस कशामध्ये असतात बघा, दिवस जर बघितला आपण तर दिवस हे महिन्यामध्ये असतात आणि महिने कशामध्ये असतात तर वर्षामध्ये असतात. त्याच्यामुळे ह्याची डायग्राम अशी निघते. ठीक आहे बघा, त्यामुळे हे येत नाही. 4 नंबर बघा, भारत, महाराष्ट्र आणि मुंबई. सेम बघा, मुंबई कशामध्ये येणार आहे, मुंबई ही महाराष्ट्रात असेल आणि महाराष्ट्र कशामध्ये येतोय तर भारतामध्ये येतोय. त्यामुळे ह्याची डायग्राम ही झाली अशी, त्यामुळे अशी येत नाही. 4 नंबरला काय, वही, पुस्तक आणि पेन. बघा वही वेगळी झाली, पुस्तक वेगळं झालं आणि पेन वेगळा झाला. वही, पुस्तक, पेनची डायग्राम ही अशी असणार आहे. ठीक आहे, त्यामुळे हे पण नाही. मग उत्तर काय निघेल बघा, फक्त फक्त हे तर काय, हे थोडक्यात ब कड आहे. इथं काय निघेल बघा, ऑप्शन नंबर पहिला, फक्त ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा रँकिंग चॅप्टरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा, खालील माहितीवरून प्रश्नाचे उत्तर द्या. प्रत्येक रेडिओ स्टेशनची फ्रिक्वेन्सी कमीत कमी 10 सायकलने जास्त किंवा कमी आहे. ठीक आहे बघा, काय दिले बघा, स्टेशन ए हे बी पेक्षा 10 सायकलने कमी आहे. बघा बी ए काय म्हटले बघा, बी पेक्षा कुठे 10 सायकलने कमी आहे, पाठीमागे असणार आहे. ठीक आहे. चला परत पुढे, स्टेशन बी हे सी पेक्षा 20 सायकलने कमी आहे. बी कुठे बघा तर सी पेक्षा 20 सायकलने कमी आहे. मग इथं 10 दाखवा आणि इथं 10 दाखवा. इथं कोण झाला, सी झाला. इथं एक जण मध्ये कोणतरी असेल. बी कुठं आला, सीच्या पाठीमागं 20 ने आला. ठीक आहे. परत स्टेशन, बरं आता ह्याच्यामध्ये काय दिले बघा, डी आणि ई चा उल्लेख आहे. इथं डी आणि ई मांडले कुठं आपण नाही. मग तात्पुरतं चला हे झालं, हे झालं, हे झालं, हे ड आहे ना ते तात्पुरतं बाजूला ठेवा. इथं ए मध्ये काय म्हटले बघा, ईएफ. इथं ईएफ कुठं दिसतोय का तुम्हाला, नाही. त्यामुळे हे पण बाजूला ठेवा. डायरेक्ट फर्स्ट सॉल्व्ह करा. फ मध्ये काय म्हटले बघा, स्टेशन एफ हे बी पेक्षा 30 सायकलने कमी आहे. बघा स्टेशन एफ काय म्हटले, बी पेक्षा 30 सायकलने कमी आहे. बघा 10 सायकलने पाठीमागे हे, परत हे 10 20 आणि 10 30. इथं कोण आला बघा, मग एफ आला. काय म्हटले बघा, स्टेशन एफ हे बी पेक्षा 30 ने कमी आहे. एफ हे बी च्या पाठीमागे 30 ने आहे का बघा, 10 20 आणि 30 ने पाठीमागे कोण आहे, एफ आहे. आणि आता काय म्हटले, आता वर बघा, आता बघा इथं एफ चा उल्लेख आहे, इथं एफ मांडलाय आपण. एफ ला धरून सॉल्व्ह करा. हे झालं बघा, स्टेशन ई हे एफ पेक्षा 10 सायकलने जास्त आहे. ई कुठे, एफ पेक्षा 10 सायकलने जास्त आहे, म्हणजे इथं ई आला. बरोबर आहे का, हे पण झालं. आणि आता हे सॉल्व्ह करा बघा, स्टेशन डी हे ई पेक्षा 50 सायकलने जास्त आहे. डी कुठे, ई च्या पुढे 50 नाही. बरोबर आहे का बघा, मग 10 20 30 40 आणि इकडे कोण झाला हा, स्टेशन काय डी. हा स्टेशन डी हे ई पेक्षा 50 सायकलने जास्त आहे. बघा ई 10 20 30 40 50 ने जास्त. ठीक आहे. तर काय म्हटले बघा, तर सी व ई स्टेशनच्या मध्ये कोणती स्टेशन कार्य करतात, सी आणि ई च्या मध्ये. बघा सी आणि ई च्या मध्ये कोण कार्य करते, फक्त ए आणि बी कार्य करते. म्हणजे उत्तर काय असेल आपला, ऑप्शन नंबर पहिला, ए आणि बी, सॉरी बी आणि ए. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा टाइम डिस्टन्स स्पीड वरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा, अ आणि ब हे 2 स्थानक ज्यांच्यामध्ये 320 मैल अंतर आहे. बघा अ आणि ब मध्ये किती अंतर आहे, अ आणि ब मध्ये 320 चं अंतर आहे, 320 किलोमीटर. ठीक आहे, किंवा मैलाचं. रेल्वे एका निश्चित वेळेत अ पासून सुरू होते आणि ब च्या दिशेने 70 मैल प्रति तास या
प्रमाणे सुरू होते. बघा एक रेल्वे काय करते बघा, अ पासून बी कडे चालली, तिचा वेग किती आहे बघा, तर 70 किलोमीटर पर आवर आहे. 70 मैल आहे. ठीक आहे बघा, 70 मैल वेग आहे तिचा. ठीक आहे. आणि परत पुढे काय दिले बघा, 2 तासांनी दुसरी रेल्वे ब पासून सुरू होते. दुसरी रेल्वे 2 तासांनी ब पासून सुरू होते. बरोबर आहे का? मग सुरुवातीला मला सांगा, अ पासून जी रेल्वे निघाली 70 किलोमीटर, तिने 2 तास प्रवास केलाय. मग तिने 2 तासात किती अंतर पूर्ण केलं असेल बघा, तर किती असेल इकडं 70 गुणिले 2 बघा, 70 गुणिले 2 बरोबर झाले 140 किलोमीटर अंतर. तिने इथपर्यंत प्रवास केला. बरोबर, 140 किलोमीटर अंतर राहिले. किती बघा, 320 मधनं 140 गेले, खाली किती राहिलं, तर 180 किलोमीटर. हे किती राहिले, 180 किलोमीटर. बरोबर आहे का? आता इथून मात्र काय, पुढे काय दिलंय बघा, आणि अ च्या दिशेने 20 मैल प्रति तास प्रवास करते. बघा, ब पासून रेल्वे निघाली आणि तिचा वेग किती आहे बघा, तर 20 मैल. आणि तिने काय केले बघा, आता तर अ च्या दिशेने प्रवास सुरू केलाय. मग आता बघा, एक रेल्वे इकडून चालली, एक रेल्वे इकडून चालली. बरोबर आहे का नाही? तर आता बघा, तर त्या कोणत्या वेळेला भेटतील. मग आता ही रेल्वे कुठं आली बघा, इथं आली. बरोबर आहे का? आणि आता राहिले किती अंतर, 180 किलोमीटर. मग 180 किलोमीटर अंतर पूर्ण करायचंय. मग हिचा वेग किती आहे बघा, 70 ने पूर्ण करते आणि पलीकडची रेल्वे 20 ने. मग दोन्ही एकाच वेळेस 90 किलोमीटर अंतर पूर्ण करतात. मग भागिले 90 करा. मग किती येते बघा, शून्याला 0, 9 1 9, 9 2 18. म्हणजे इथं 2 तास वेळ लागला त्यांना. बरोबर आहे का? मग सुरुवातीचे बघा, इथं 2 तास वेळ खाल्लाय आणि इथं 2 तास वेळ खाल्लाय त्यांनी. बरोबर आहे का? मग त्या कोणत्या वेळेला भेटतील, तर 4 तासांनी एकमेकाला भेटतील. कुठली तर पहिली रेल्वेने सुरुवात केल्यापासून. म्हणजे ऑप्शन नंबर काय, ते पहिला येते 4 तास. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा, पर्सेंटेजवरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा, माधवीने मशिनरीसाठी 60% रुपये खर्च, 60% रुपये आणि कच्च्या मालासाठी 25% रुपयांची गुंतवणूक केली. तिच्या हातात 1800 रुपये शिल्लक आहेत, तर तिने किती रुपये खर्च केले. बघा लक्षात घ्या, 60% आणि 25% म्हणजे तिने एकूण 85% खर्च केले, राहिले किती 15%. बरोबर आहे का नाही? मग 1800 म्हणजेच काय बघा, 1800 म्हणजे झाले 15% रक्कम. आणि प्रश्न कुठं विचारलाय बघा, तर तिने किती खर्च केले. तिने किती खर्च केले, तर 85% रक्कम खर्च केले. बरोबर आहे का नाही? मग 85% म्हणजे किती. एकूण रक्कम म्हटलं असतं 100% घेतलं असतं, पण विचारलं काय, तिने किती रुपये खर्च केले. खर्च केले 85%. मग 85% म्हणजे किती. काय नाही बघा, मग चला तिरकस गुणाकार करा. हे ह्याला गुणा आणि हे ह्याला गुणा. काय निघेल बघा, x गुणिले 15, x गुणिले 15 बरोबर 85 गुणिले 1800, 85 गुणिले 1800. चला x जागेला ठेवा आणि 15 बरोबरच्या पलीकडे टाका. 85 गुणिले 1800 भागिले किती येते बघा, 15 येते. चला भाग घालवा आता. बघा 5 त्रिक 15, परत किती येते, 5 1 5, 5 7 25 म्हणजे 17 5 85. ठीक आहे बघा. चला परत 3 1 3, 3 सख्ख 18. चला आता 17 गुणिले 600 किती येते बघा, 17 सख्ख किती, 17 5 85, 17 सख्ख 2 दरशे आणि वरती 2 शून्य द्या, म्हणजे किती आले बघा, 10,200 रुपये आले. ठीक आहे. ऑप्शन नंबर किती येते, 3 येते, 10,200. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. चला काय दिले बघा, आता ह्याच्यामध्ये बघा, एका चौरस पारदर्शक कागदावर काही रेषांची आकृती काढलेली आहे. त्या आकृती डाव्या बाजूला दिलेली आहे. तो कागद मध्यभागी दुमडला असता त्यावरील आकृती दिलेल्या कोणत्या पर्यायाशी जुळेल. तर बघा, आता हे कागद काय केलाय, मधनं दुमडलाय. बरोबर आहे का? तर बघा ह्याच्यामध्ये आपल्याला नीट जर बघितलं ना आपण, ह्याचं उत्तर काय दिलं आयोगाने, ऑप्शन नंबर 4. नीट बघून घ्या. ठीक आहे. कारण की इथं दुमडून काय नीट बघायला गेलं तर तसं नीट आपल्याला काढता येईना उत्तर. तर आपण चेक करून बघा, ऑप्शन नंबर 4 दिला आयोगाने. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा आता 14 नंबरचा जो प्रश्न आहे, काय दिले बघा, आकृत्यांवरचा प्रश्न आहे. दिलेल्या आकृत्यांची अचूक जोडी ओळखा. ठीक आहे. तर ह्याचं उत्तर आयोगाने हॅश केलेले, हा उत्तर आयोगाने प्रश्न कॅन्सल केला. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा सोपा प्रश्न आहे. काय दिले बघा प्रश्नामध्ये, एका दुकानदाराने 8 टन गहू विकत घेतले आणि त्यातून 5.7 टन विकले. त्याच्या जवळ किती किलोग्रॅम गहू आहे. बघा आता 8 टन म्हणजेच किती झाले बघा, 8000 किलो झाला आणि त्यातनं 5.7 टन म्हणजेच काय, 5700 काय केला आपण, विकला. तर जवळ किती शिल्लक राहिला बघा, 0 0, 10तनं 7 गेले, 3 राहिले आणि 7तनं 5 गेले, 2 राहिले, म्हणजे 2300 किलोग्रॅम शिल्लक राहिला. म्हणजेच काय झालं बघा, ऑप्शन नंबर 4. आणि टनामध्ये जर काढला म्हणजे 8 मधून जर 5.7 वजा केलं तर काय ते बघा, 2.3. पण हे कसं असते टनामध्ये, किलोमध्ये विचारल्यामुळे 2300. 1 टन म्हणजे 1000 किलोग्रॅम असतं. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा नातेसंबंधावरचा प्रश्न आहे. काय दिले बघा, फोटो, बरं हा टाईप कुठला असतो बघा, म्हणजे कोण कोण असं म्हणाले त्या टाईपचा प्रश्न असतो. काय दिले बघा, फोटोकडे बोट दाखवत ईला ईशाला म्हणाले. कोण म्हणते बघा, ईला. कुणाला सांगते माहिती, तर ईशाला. ठीक आहे बघा, म्हणजे याचा अर्थ मी म्हणणारी जी व्यक्ती आहे ना, ती कोण आहे, तर ईशा आहे. ठीक आहे. चला काय दिले बघा,
फोटोतील मुलगी ही माझ्या थोरल्या बहिणीच्या आजीच्या एकुलत्या एक मुलाच्या बायकोची पहिली कन्या आहे. आता ह्याच्या आणि जी मुंबईला राहते त्याच्यामध्ये कसं असतं लक्षात घ्या. एका व्यक्तीचं नातं दोन व्यक्तींबद्दल बरोबर सांगितलेलं असतं. ठीक आहे बघा. म्हणजे कसं बघा आता इथे तुम्हाला वाक्य जे ना ते वाक्य कट करता आलं पाहिजे. बघा. फोटोतील व्यक्ती ही म्हटलंय की नाही तर वाक्य कट करा. म्हणजे बघा जी फोटोतली व्यक्ती मुलगी आहे तीच व्यक्ती कोण आहे तर माझ्या थोरल्या बहिणीच्या आजीच्या एकुलते एक मुलाच्या बायकोची कन्या आहे. म्हणजे ही कन्या म्हणणारी व्यक्ती आणि ही मुलगी म्हणणारी व्यक्ती ही कोण असते एकच असते. मग जिथं वाक्य मोठं दिसते ना ते वाक्य आधी सॉल्व्ह करून घ्यायचं. ठीक आहे बघा. बघा हे अर्ध वाक्य थोडक्यात आणि हे वाक्य तुमचं राहिलेलं काय बघा हे अर्ध वाक्य. ठीक आहे इथपर्यंत. ठीक आहे. आधी जे मोठं वाक्य वाटते ना ते सॉल्व्ह करायचं. काय दिसते बघा माझ्या म्हणजे कोणाच्या इलाच्या कारण इला माहिती सांगते बघा. इला इथे इला लिहा. काय म्हटलंय बघा माझ्या थोरल्या बहिणीच्या म्हणजे इला मुलगी झाली. इलाची बहीण आणि थोरली म्हणजेच काय एक नंबर करायचं तात्पुरतं. ठीक आहे. माझ्या थोरल्या बहिणीच्या आजीच्या एकुलत्या एक मुलाच्या बघा. थोरल्या बहिणीची आजी. बरं आजी म्हणजेच कोणाची आहे बघा आजी म्हणजे कोण असते तर वडिलांची आई किंवा आईची आई. ठीक आहे. इथं क्वेश्चन मार्क मी का दिलाय कारण की ती वडिलांची आई आहे का आईची आई आहे मला कन्फर्म माहिती नाही. म्हणजे माझ्या थोरल्या बहिणीच्या आजीच्या आता पुढे वाचा एकुलत्या एक मुलाच्या. आता एकुलता एक मुलगा म्हणजे इथं कोण आला बघा मुलगा आला. इथं हा हिचा मुलगा झाला म्हणजे थोडक्यात काय इलाचे वडील झाले. बरोबर आहे. माझ्या थोरल्या बहिणीच्या आजीच्या एकुलत्या एक मुलाच्या बायकोची बायकोची इकडे बायको आली बायकोची कोण आहे तर पहिली कन्या बघा. म्हणजे ही बघा माझ्या थोरल्या बहिणीच्या आजीच्या एकुलत्या एक मुलाच्या बायकोची थोरली मुलगी आहे. मग बरोबर काय ह्या तर दोन्ही बहिणीच आहेत. तिथं डायरेक्ट रेश मारली तर चालते कारण डायरेक्ट नाते. बरोबर आहे का? म्हणजे बघा ही झाली इला बरोबर आहे का? माझ्या थोरल्या बहिणीच्या आजीच्या एकुलत्या मुलाच्या बायकोची थोरली मुलगी आहे. इथं वाक्य संपलं इथे स्टार करून ठेवायचं लगेच. आणि आता ही आपण जे बोलतोय ना आता बघा ह्या व्यक्तीबद्दल बोलतोय. ही व्यक्ती कोण आहे तर फोटोतली मुलगी. ही व्यक्ती कोण आहे बघा तर फोटोतली मुलगी. ठीक आहे. आणि आता बघा काय दिले बघा तर हा आणि ती आहे जी काय म्हटले बघा मुंबईला राहते. ही व्यक्ती कोण आहे तर मुंबईला पण राहते. ठीक आहे. पुढे काय दिले बघा तर इला कोणाविषयी बोलली. आता इला कोणाविषयी बोलते बघा तर ही व्यक्ती कोण आहे तर तिची बहीण आहे. इथं उत्तर काय पाहिजे बघा इलाची बहीण. ठीक आहे. इथं उत्तर काय इलाची बहीण. ठीक आहे. आयोगाने उत्तराचे अनिश्चित दिलेलं आहे. पण याचं उत्तर काय येते बघा इलाची बहीण येते. 100% उत्तर काही चुकीचं नाही. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा सिरीज वरचा प्रश्न आहे. काय दिले बघा श्रेणीत बरोबर नसलेले पद कोणते? ठीक आहे बघा चला काय दिसते बघा 16 एके 16 16 दुने 32 बघा 32 त्रिक 96 96 चोक बघा काय ते 384 बघा बघा काय दिसतंय तुम्हाला 96 गुणिले 4 किती निघतंय 4 सत्क 24 4 नवे 36 आणि 2 38 बरोबर 384 आलं का आलं. बघा इथं गुणिले 1 केलेले इथं गुणिले 2 केले गुणिले 3 गुणिले 4 आता इथं गुणिले 5 करायचं 384 गुणिले 5 काय निघते बघा 5 चोक 20 पंच्याहत्तर 40 आणि 2 42 परत 5 त्रिक 15 आणि 4 19 म्हणजे 1920 आहे का तर आहे. आता 1920 पासून इकडे गुणिले 6 करा 1920 गुणिले जर 6 केलं तर काय निघते बघा 6 दुने 12 6 नवे 54 आणि 1 55 6 एके 6 आणि 5 11 हा शून्य आहे असा मांडा 11 520 म्हणजे इथं काय पाहिजे होतं बघा 11 520 पाहिजे होतं. त्यामुळे इथं बरोबर नसलं गट कुठला येतो ऑप्शन नंबर 3 11,320. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा आता चौकोन मोजणे त्रिकोण मोजणे आहेत म्हणजे त्याच्यावरचा प्रश्न आहे. काय दिले बघा खालील आकृती संबंधात कोणते विधान किंवा विधाने अचूक आहे किंवा आहेत. बघा आता सगळं चेक करत बसायची गरज नाही. ठीक आहे. चौरस आहे चौरस आहे चौरस आहे तिन्ही वाक्यामध्ये बरोबर आहे का इथं आहे येते. बरं आता बघा लक्षात घ्या चौरस किती निघतात ते आधी चेक करून घ्या. चौरस किती निघतात बघा इथं उभं आडवं किती 1 2 3 4 5 बघा तात्पुरतं काय बघा हे जे आतमध्ये जे रेषा मारतात ना त्याचा विचार करू नका. फक्त या उभ्या 5 आणि आडव्या 5 लाईनी हे जे चौकोन ना आधी ते चौकोन काढून घ्या. येते लक्षामध्ये नंतर आतले आपण सेपरेट मोजू. बघा इथं पण द्या 1 2 3 4 5 बघा आडव्या लाईनीची सगळ्यात मोठी संख्या कुठली 5 आहे आणि उभ्या लाईनीची सगळ्यात मोठी संख्या कुठली 5 आहे म्हणजे 5 गुणिले 5 अधिक 4 गुणिले 4 अधिक 3 गुणिले 3 अधिक बरोबर आहे का बघा ह्याचा गुणाकार ह्याच्याशी असतो ह्याचा ह्याच्याशी असतो ह्याचा ह्याच्याशी असतो ह्याचा ह्याच्याशी आणि ह्याचा ह्याच्याशी मग थोडक्यात काय
5चा वर्ग गुणिले 4चा वर्ग गुणिले 3चा वर्ग गुणिले 2चा वर्ग गुणिले अधिक येते 5चा वर्ग अधिक 4चा वर्ग अधिक 3चा वर्ग अधिक 2चा वर्ग अधिक 1चा वर्ग बघा 5चा वर्ग झाला 25 अधिक 4चा वर्ग झाला 16 3चा वर्ग झाला 9 2चा वर्ग झाला 4 1चा वर्ग झाला 1 किती निघते बेरीज बघायची 25 16 9 25 25 आणि 25 50 आणि 5 किती झाले 55 हे झाले 55 ठीक आहे बरं आता आणखी बघा आता ह्या आडव्या रेषा मारल्यामुळे कुठले कुठले चौकोन एक्स्ट्रा निघाले बघा बघा हे दिसते का तुम्हाला इथे चौकोन तयार झालेला आहे 1 परत हा 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 हे किती झाले बघा 20 झाले बरं आणखी कुठले कुठले निघतात बघा मोठे बघा लक्षात घ्या आता मोठे कुठले निघतात बघा ह्याच्यामध्ये हे बघा हे निघतात हे 1 परत हे 2 बरोबर आहे का याप्रमाणे बघा मग किती निघतात बघा 1 परत हा 2 परत हा 3 हा 4 हा 5 परत इथं 6 7 8 परत इथं 9 हे 9 झाले म्हणजे किती झाले बघा किती निघतं इथं बघा 50 60 70 80 84 चौरस किती निघाले बघा 84 चौरस निघतात ठीक आहे बघा इथं काय दिले बघा 105 इतक्याला अंतर जातच नाही बघा 165 इथं काय दिसतं 145 इथं दिले 90 ठीक आहे बघा आपले किती 84 निघाले आणि बरं आता त्यामुळे हा कॅन्सल हा कॅन्सल हा कॅन्सल ठीक आहे आणखी कुठला चौरस वाढतोय का बघा ह्याच्यामध्ये चौरस म्हणजे काय चारही बाजू समान असतात बघा चौरस आणखी कुठला वाढतोय का तर आणखी कुठला चौरस वाढत नाही ठीक आहे बरं हा 84 झाले मोठ्या बरं हा 4 4 आता 3 3 चे जर काढले तर हा एक निघेल बघा 1 परत हा एक 2 ठीक आहे बघा आणखी कुठला निघतोय बघा 3 3 ने नाही निघत हे 2 ऍड करा बरं आणखी आता मोठा बघा 3 3 चे काढले आपण आता 4 4 चा निघतोय का 1 2 3 4 1 2 3 नाही निघत ठीक आहे मग 84 286 ठीक आहे बरं चला त्यामुळं इथं काय 90 चौरस निघत नाहीत बघा हे ए ब क कॅन्सल झालं बरं आता कधी पण लक्षात घ्या चौरसापेक्षा आयत हे जास्त असतात लक्षात घ्या आणि प्रत्येक चौरस हा आयत असतो का चौरसाची व्याख्या काय असते ज्याच्या चारही बाजू समान असतात ठीक आहे आणि आयताची व्याख्या काय असते ज्याच्या समोरासमोरच्या बाजू समान असतात चौरसाच्या पण समोरच्या बाजू समानच असतात बरोबर आहे की नाही त्यामुळे प्रत्येक चौरस हा आयत असतो बघा आता समजा मी इथं म्हटलं तुम्हाला ह्याच्यामध्ये किती चौरस निघतील तर चौरस तुम्ही काय म्हणताल सर हा एक निघेल आणि हा एक निघेल 2 निघतील बरोबर आहे का नाही पण आयत जर म्हटलं आयत किती निघतात हा 1 हा 2 आणि हा पूर्ण 1 3 त्यामुळे आयत कधी पण जास्त निघतात कशापेक्षा चौरसापेक्षा बरोबर आहे का इथं आयत काय म्हटले 68 दिलेले त्यामुळे हे पण येणार नाही आणि बघा पुढे काय दिले बघा वरील पैकी एकही अचूक नाही मग उत्तर काय ते आपलं ई म्हणजेच काय ऑप्शन नंबर 4 फक्त ई ठीक आहे चला पुढचा क्वेश्चन बघू बघा अचूक श्रेणी सिरीज चॅप्टरवरचा क्वेश्चन आहे काय दिले बघा ह्याच्यामध्ये बघा किती अल्फाबेट आहेत बघा सॉरी टोटल अल्फाबेट किती चेक करा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 आता 12 ची फोड कशी होते बघा 4 त्रिक 12 आणि 6 दुनी 12 म्हणजे ह्याचे कप्पे जे असतात ना ते 6चा कप्पा करा 4चा किंवा 3चा कप्पा 2चा एवढा लहान विचारत नाहीत बघा शक्यतो बघा काय निघेल बघा इथं आर टी यू आणि एस अल्फाबेट बघायला गेलं तर 4च आहेत एक तर 4चा निघेल किंवा 6चा निघेल 3चा निघणार नाही का कारण बघा गेला अल्फाबेट बघा आर आहे टी आहे यू आहे एस आहे ठीक आहे बघा 4चा जर केला आपण कप्पा इथं परत 1 2 3 4 इथे करा बघा काय निघते बघा आर एस टी यू परत आर एस टी यू आर एस टी यू म्हणजे काय सिरीज आहे बघा आर एस टी यू सिरीज आहे बरोबर सगळीकडे बघा आर एस टी यू निघते बरं आता काय निघेल बघा उत्तर मग एस आर टी एस बघा एस आर टी एस म्हणजेच ऑप्शन नंबर 3 ठीक आहे चला पुढचा क्वेश्चन बघू आता बघा काय दिले बघा ह्याच्यामध्ये मिसिंग कॅरेक्टरवरचा क्वेश्चन आहे प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी येणारी संख्या शोधा बघा ह्याच्यात काय केलंय बघा 85 74 69 आणि 114 एकाड संख्यांची बेरीज करा किती 100 बघा 114 85 74 आणि 69 काय दिसते बघा इकडे तुम्हाला 5 आणि 4 9 9 18 18 आणि 4 22 इथं हात चाला 2 6 आणि 2 8 8 आणि 7 15 15 आणि 8 झाले 23 23 आणि 1 24 आणि 10 34 म्हणजे 342 ठीक आहे बरं आता परत दुसऱ्या संख्या कुठल्या आल्या बघा 101 इथं लिहा 101 परत झाली 136 परत झाली इकडे किती 105 ठीक आहे आणि इकडे चौथी संख्या कुठली आहे आधी ह्याची बेरीज करून चौथी संख्या निघून जाईल काय निघते बघा
5 आणि 1 6 आणि 6 12 हातचा आला 1 1 आणि 3 झाले 4 आणि 1 आणि 1 2 आणि 1 3 मग 342 हे 342 हे 342 मग या ठिकाणी एक क्वेश्चन मार्क जायला 0 घ्यावं लागेल तुम्हाला म्हणजे उत्तर निघालं आपला ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बघा ह्याच्यामध्ये जेव्हा एखादी वस्तू 18,700 ला विकल्याने मालकास 15% नुकसान होते तर 15% फायदा होण्यास ती वस्तू कितीला विकली पाहिजे. बघा आता एका ठिकाणी तोटा दिला एका ठिकाणी फायदा दिलाय बरोबर आहे का नाही. आणि तोटा नफा कसा असतो बघा लक्षात घ्या. खरेदी किंमत बघा खरेदी किंमत खरेदी किंमत वजा तोटा बरोबर काय असते बघा विक्री किंमत असते. मग तुमची खरेदी किंमत जर 100% असेल तर तोटा किती झालाय तुम्हाला 15% झालाय. याचा अर्थ तुमची विक्री किंमत किती असेल बघा 85%. बरोबर आहे का. बरं पुढे काय दिलंय बघा आणखी इथं समजा बघा आता हा बघा इथं खरेदी किंमत करा खरेदी किंमत प्लस नफा बरोबर काय असते विक्री किंमत असते. ठीक आहे बघा आता खरेदी किंमत जर आपली 100% असेल तर नफा आपला समजा 15% म्हटले त्यांनी तर विक्री किंमत किती असेल बघा 115%. ठीक आहे. आणि 18,700 विक्री किंमत कुठली आहे बघा जेव्हा एखादी वस्तू 18,700 ला विकल्याने मालकास 15% नुकसान होते नुकसान झाल्यानंतरची बघा म्हणजे ही थोडक्यात काय विक्री किंमत किती 85% कोणाच्या खरेदी किमतीच्या तर 85% रक्कम म्हणजे किती आहे बघा 18,700 आणि त्याच वस्तूची बघा जर तीच वस्तू जर आपल्याला 15% नफ्याने विकायची असेल तर कितीने विकावं लागेल 115% बरोबर आहे का नाही खरेदी किमतीच्या म्हणजे बघा 85% म्हणजे 18,700 तर 115% म्हणजे किती असं त्याचा अर्थ आहे. मग काय नाही तिरकस गुणाकार करायचं हे ह्याला गुणायचं आणि हे ह्याला गुणायचं काय निघेल बघा x गुणिले 85 बघा x गुणिले 85 बरोबर 115 गुणिले 18,700 115 गुणिले 18,700 बघा आता x जाग्याला ठेवा आणि 85 बरोबरच्या पलीकडे टाका 115 गुणिले 18,700 छेद हे कुठं जाईल छेदाला जाईल 85 काय निघेल बघा इथं 5 1 5 3 राहिले 5 7 35 परत इकडे काय निघेल बघा 5 दुने 10 एक राहिला 5 3 15 ठीक आहे. चला 17 1 17 बघा 17 1 17 आणि 1 18 परत 17 1 17 मग थोडक्यात काय 23 गुणिले 1100 x ची व्हॅल्यू किती आली 1100 गुणिले 23 करा इकडे किती निघते बघा 23 गुणिले 11 काय निघेल 11 त्रिक 33 11 दुने 22 आणि 3 किती झाले 25 आणि हे वरचे 2 शून्य देऊन टाका हे शिल्लक राहिले 2 शून्य म्हणजे 25,300 रुपये किंमत येते बघा आपली 25,300 ला विकल्यावर 15% नफा होतोय ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता बघा टाइम डिस्टन्स स्पीडचा क्वेश्चन आहे काय दिले बघा एक आगगाडी 45 मिनिटात आणि बस स्टेशन मधील 60 किलोमीटर अंतर पार करते जर आगगाडीचा वेग ताशी 5 किलोमीटर ने कमी केला तर तेच अंतर पार करण्यासाठी आगगाडीस मिनिटामध्ये किती वेळ लागेल. आता लक्षात घ्या मला सांगा 60 किलोमीटर अंतर आहे बरोबर आहे का अंतर आणि तुमचा वेळ किती आहे बघा अंतर भागिले वेळ केलं की तुम्हाला काय निघून जाते वेग निघून जाते. तुम्हाला आधी वेग काढावा लागेल त्या रेल्वेचा वेग किती येते आणि मग तुम्ही त्यातनं 5 किलोमीटर अंतर 5 किलोमीटरचा वेग कमी करू शकता. मला सांगा अंतर किती आहे 60 किलोमीटर अंतर आहे बरोबर आहे का 60 किलोमीटर अंतर तुम्ही किती जास्त वेळात पूर्ण केलं तर 45 मिनिटांमध्ये कव्हर केलं तर तुमचा वेग किती असेल बघा इथं फक्त काय करायचं गुणिले 60 करायचं का कारण कसं असतं लक्षात घ्या एका तासामध्ये 60 मिनिटं असतात म्हणजे कसं आहे बघा 60 किलोमीटरला तुम्हाला 45 मिनिटं लागले तर 60 मिनिटांमध्ये किती बरोबर आहे का मग थोडक्यात इथं उत्तर किती निघेल बघा मग 15 त्रिक 45 15 चोक 60 मग 3 1 3 20 त्रिक 60 म्हणजे 20 चोक 80 किलोमीटर वेग आहे तुमचा 80 किलोमीटर पर आवर आणि आता बघा तेच अंतर तुम्हाला कव्हर करायचं बघा तेच अंतर भागिले आता तुम्हाला वेग दिलाय त्यांनी तर किती वेळ लागेल विचारले बरोबर आहे का. मला सांगा आता तुमचं अंतर किती आहे 60 किलोमीटरचं अंतर आहे बघा 60 किलोमीटर अंतर आहे आणि वेग किती आहे तुमचा 80 किलोमीटर आहे पण त्यातनं तुम्हाला 5 किलोमीटरचा वेग कमी करायचा आहे म्हणजे 75चा वेग झाला बरोबर आहे का नाही. मग ते इथं गुणिले फक्त 60 करा तर किती मिनिटांमध्ये तुम्ही कव्हर करता किती निघेल बघा इकडं 15 5 75 15 चोक 60 परत 5 1 5 12 5 60 म्हणजे 12 चोक 48 मिनिटांमध्ये कव्हर करता तुम्ही. ठीक आहे ऑप्शन नंबर पहिला येते पहिल्यांदा 45 मिनिटं वेळ लागला नंतर किती वेळ लागला 48 मिनिटं. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता
बरं, काय दिले बघा प्रश्नामध्ये. आता हा एरिया आणि पेरिमीटरवरचा क्वेश्चन आहे. ठीक आहे बघा. तर एक आयताकृती जागा 60 मीटर लांब आणि 40 मीटर रुंद जागेला 2 जॉगिंग मार्ग जागेच्या आतील बाजूला आहेत. बघा 60 मीटर रुंद आहे आणि 60 मीटर लांब आहे, 40 मीटर किती आहे रुंद आहे. हा झाला जॉगिंग पार्क तुमचा. ठीक आहे. आणि काय म्हटले बघा, त्याच्या आतल्या बाजूने काय जॉगिंग मार्ग आहे, म्हणजे इथून असा. हा तुमचा जॉगिंग मार्ग. ठीक आहे. हा, उर्वरित जागेत व्यायामाचे साहित्य आहे. थोडक्यात हे काय बघा, साहित्य ठेवायसाठी केले तुम्ही. हा, तर व्यायामाच्या साहित्याची जागा 2109 स्क्वेअर मीटर आहे. ही किती आहे बघा, तर 2109 स्क्वेअर मीटर आहे. तर जॉगिंग मार्गाची रुंदी किती आहे? जॉगिंग मार्गाची रुंदी बरं आधी ह्या पूर्ण ह्याचं एरिया किती निघते ते काढून घ्या. आयताचे क्षेत्रफळ कसं काढतो आपण? लांबी गुणिले रुंदी, बरोबर आहे का नाही? मग बघा आयताचे क्षेत्रफळ काय असते? आयताचे क्षेत्रफळ किती येते बघा, लांबी गुणिले रुंदी. मग लांबी किती आपली 60 आहे, रुंदी किती आहे 40 आहे. मग 2400 स्क्वेअर मीटर येते. ठीक आहे. आणि त्यातलं 2400 मधलं बघा, आता लक्षात घ्या, 2400 मधला आपण 2109 काय केले, इथं टाकून दिले. कुठं? आतमध्ये. मग किती राहते खाली? 10तनं 9 गेले, 1 राहिलं. परत 9तनं 0 गेले 9, 3तनं 1 गेले 2, म्हणजे 291 स्क्वेअर मीटर शिल्लक राहिला. कशाचा? तर या जॉगिंग पार्क, हे जे जॉगिंगचं जे तुमचं काय आहे जॉगिंग मार्ग, तर त्याचा एरिया किती? तर 291 स्क्वेअर मीटर आहे, बरोबर आहे का नाही? पण लक्षात घ्या, आता इथं परत काय बघा आपल्याला, हा आता ह्याची रुंदी विचारली, बरोबर आहे का? जॉगिंग मार्गाची रुंदी किती असेल? रुंदी काय करावं लागेल बघा आपल्याला, हा एक पार्ट घ्यावा लागेल आणि आतली परत ह्याची काढावं लागेल, बरोबर आहे का नाही? पण ते काढता येत नाही, लक्षात घ्या. ते काय होते, काढता येत नाही. त्यामुळे आयोगाने ह्याचं उत्तर काय केलंय बघा, हॅश करून टाकले. आयोगाने हा प्रश्न कॅन्सल करून टाकलेला आहे. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा आकृतीवरचा प्रश्न काय दिले बघा, कोणती आकृती प्रश्नचिन्हाच्या जागी येणार? तर बघा या ठिकाणी तुम्ही जरी चेक केलं ना, तर कुठलंच लॉजिक लागत नाही. बघा ह्या ठिकाणी जर चेक केलं ना आपण, तर कुठलंच लॉजिक आपल्याला ह्याच्यामध्ये लावता येत नाही. त्यामुळे बघा ह्याच्यामधलं जर आयोगाने उत्तर काय दिले बघा, ऑप्शन नंबर 2. तुम्ही चेक करून बघा, तुम्हाला काय लॉजिक लागलं तर बघा, पण ह्याच्यामध्ये लॉजिक लागत नाही. त्यामुळे उत्तर काय ते ऑप्शन नंबर 2 येते. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा आता कॅलेंडर चॅप्टरवरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा याच्यामध्ये, रेशमाची जन्मतारीख प्रियाच्या जन्मतारखेच्या 64 दिवसांनी येते. म्हणजे रेशमा बघा कुणाच्या, तर प्रियाच्या, म्हणजे प्रिया आधी जन्मली आणि प्रियाच्या नंतर ना कोण जन्मली बघा, रेशमा जन्मली. प्रियाच्या जन्मतारखेच्या आणि दोघींमध्ये 64 दिवसाचा गॅप. ठीक आहे बघा. रेशमाची जन्मतारीख जर सोमवारी आहे, रेशमाचा बर्थडे कधी आहे बघा, तर सोमवार झाले. तर प्रियाचा जन्मदिवस कुठला? आता लक्षात घ्या, 64 दोघांमध्ये 64 दिवसाचा गॅप आहे, बरोबर आहे. आपण काय करतो कॅलेंडरमध्ये 64 ला 7 ने भागवलं होतो. काय निघते बघा इकडं, 7 9 63 बाकी राहिली 1, म्हणजे 1 दिवस हा ऑड दिवस निघाला, बरोबर आहे का नाही? आता बघा लक्षात घ्या, 1 दिवस म्हणजे थोडं काय, सोमवारच्या पाठीमागे 1 दिवस मोजायचा. तिथं काय निघेल बघा, रविवार निघेल. म्हणजे प्रियाचा जन्मदिवस हा कधी असला पाहिजे, रविवारी. पण ह्याच्यामध्ये उत्तर दिले का त्यांनी, रविवारी नाही दिलेले. तुम्ही डायरेक्ट सोमवार अधिक 1 मंगळवार करचाल, नाही. याचं उत्तर काय ते रविवारी, आणि हा पर्यायामध्ये नसल्यामुळे काय केले आयोगाने उत्तर कॅन्सल करून टाकलाय. हॅश उत्तर दिले. प्रश्न चुकीचा नाही, फक्त पर्याय चुकी दिल्यामुळे हा प्रश्न काय होते कॅन्सल होते, हॅश केले. ठीक आहे. तर बघा थांबू आता आपण या ठिकाणी.